बरेच दिवस झाले आपण फक्त मुलांना मोटिवेट करण्याचे व्हिडिओ बनवत होतो, पण आता एक गोष्ट मनाला सतत टोचत आहे. खरंच समस्या कुठे आहे? वर्गात सगळ्यांना समान शिकवलं जातं, त्याच शिक्षकाकडून, त्याच पद्धतीनं, त्याच पुस्तकातून, पण तरीही काही विद्यार्थ्यांचे मार्क्स जास्त येतात, काही जणांचे कमी. असं का? कारण शिक्षक बदलत नाहीत, बदल घरातील वातावरणात असतो. काही पालक आपल्या लेकरांकडे खूप लक्ष देतात, त्यांना बसवून घेतात, त्यांना विचारतात की बाळा आज काय शिकवलं काय नाही. पण काही पालकांचं कसं असतं, शाळेत घातले, क्लासला घातले म्हणजे आपलं काम संपलं, आणि म्हणूनच मुलांचा अभ्यास मागे राहतो. हो, ट्युशनला टाकलं म्हणजे सगळं होत नाही. मुलांचं भविष्य घडतं शाळा प्लस घर प्लस ट्युशन या तिघांच्या समन्वयाने. मला एक गोष्ट नेहमी वाटते की मुलांचं भविष्य शिक्षक किंवा क्लासेस एकटे घडवू शकत नाहीत. तेव्हा सगळ्यात मोठा रोल असतो घरच्यांचा, पालकांच्या साथ सहकार्यांचा. कोणताच मुलगा कमजोर नसतो, प्रत्येक मुलामध्ये एक चमक असते आणि इथंच पालकांचा रोल महत्त्वाचा असतो. म्हणून पालकांनी स्वतःच्या पोटच्या गोळ्यासाठी त्याच्यासोबत बसणं गरजेचं आहे. मला वाटतं फक्त मुलांना मोटिवेट करण्यापेक्षा आता पालकांशी गप्पा मारण्याची वेळ आली आहे. पालकांशी या विषयावर चर्चा करण्याची वेळ आली आहे. या सिरीजमध्ये आपण रोज एक सत्य मांडणार आहोत. मुलांचे मार्क्स, त्यांची प्रगती, त्यांची भीती, त्यांना येणाऱ्या भविष्यातील अडचणी, त्यांचे प्रयत्न आणि त्यामागं असलेली खरी कारणं. तर सर्व पालक मंडळींना माझी विनंती आहे की आपण जी सिरीज आता इथून पुढे आणणार आहोत ती व्यवस्थित लक्ष देऊन पहा. नक्कीच तुमच्या पाल्यामध्ये या सिरीज मार्फत खूप मोठा बदल होणार आहे. चला तर मग शिकत राहू, प्रयत्न करत राहू आणि आपल्या छोट्याशा गावातूनच प्रेरणा देत राहू.